हॅलो डिअर स्टुडंट्स, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट द चार्टमध्ये इकोसिस्टीमचा हा चार्ट कंप्लीट करणार आहोत. तर सुरुवात करूया इकोसिस्टीम पासून. तर आता तुम्हा सर्वांना माहीतच आहे की इकोसिस्टीम म्हणजे काय आणि इकोसिस्टीममध्ये दोन महत्त्वाचे कंपोनंट्स आपण पाहिलेले आहेत. त्यापैकी पहिला कंपोनंट आहे अबायोटिक कंपोनंट, जो तुम्हाला या ठिकाणी दिसतच आहे. तर मग इकोसिस्टीमचा दुसरा महत्त्वाचा कंपोनंट कोणता असेल? एकदम बरोबर. इकोसिस्टीमचा दुसरा महत्त्वाचा कंपोनंट आहे बायोटिक कंपोनंट. राईट. म्हणजेच इकोसिस्टीम बायोटिक आणि अबायोटिक या दोन कंपोनंट्सने बनलेली आहे. चला तर पाहूया मग अबायोटिक कंपोनंट्समध्ये परत कोणते महत्त्वाचे दोन फॅक्टर आहेत. तर त्यामध्ये पहिलं फॅक्टर आहे फिजिकल फॅक्टर आणि दुसरा फॅक्टर आहे केमिकल फॅक्टर्स. सो फिजिकल फॅक्टरमध्ये तुम्हाला या ठिकाणी काही फॅक्टर्स दिलेले आहेत. त्यामध्ये आहे एअर, वॉटर, देन वेपर्स, मिनरल्स, सॉईल आणि सनलाईट. आपल्या सर्वांना माहीतच आहे की हे फॅक्टर आपल्यासाठी किंवा इतर लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी खूप महत्त्वाचे आहेत, कारण आपण आपल्या लाईफमध्ये या सर्व फॅक्टरचा यूज करत असतो. फॉर एक्झाम्पल एअरचा उपयोग आपण श्वास घेण्यासाठी करतो. देन वॉटर तर पिण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कामासाठी आपल्याला वॉटरची आवश्यकता असते. तसंच जे काही वेपर फॉर्म आहेत वॉटरचे, तर त्यांचं कन्वर्जन परत वॉटरमध्ये होते, ज्याला आपण रेन वॉटर असं म्हणतो. राईट. त्याचा सुद्धा यूज आपण करत असतो. त्यानंतर जे काही मिनरल सॉईलमध्ये प्रेझेंट असतात, ते मिनरल सुद्धा आपल्यासाठी खूप युजफुल असतात आणि हे मिनरल मग पाण्याच्या माध्यमातून किंवा कुठल्याही प्रकारच्या फूडच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येत असतात. देन सनलाईट. सनलाईट हा फॅक्टर सुद्धा खूप महत्त्वाचा आहे, कारण जेवढे काही प्लांट्स आहेत, प्लांटला फोटोसिंथेसिस करण्यासाठी सनलाईट खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे आणि जास्त प्रमाणामध्ये प्लांट सनलाईटचा उपयोग करत असतात. आणि प्लांट जे काही फूड प्रोड्यूस करतात, मग त्याच फूडचा उपयोग आपल्यासारखे इतर ऑर्गॅनिझम्स करत असतात. आणि म्हणूनच हे सर्व फिजिकल फॅक्टर्स सुद्धा आपल्या इकोसिस्टीमचा खूप महत्त्वाचा भाग आहेत. त्यानंतर आपण पाहूयात केमिकल फॅक्टर कोणकोणते आहेत. मग यामध्ये येतात ऑक्सिजन, देन कार्बन डायऑक्साइड, देन नायट्रोजन, फॉस्फेट आणि यासारखे इतर काही केमिकल कंपोनंट्स. तर यांना आपण केमिकल फॅक्टर्स ऑफ इकोसिस्टीम असे म्हणतो. तर स्टुडंट, हे फॅक्टर सुद्धा आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण आपल्याला माहीत आहे एअरमध्ये ऑक्सिजन प्रेझेंट असतो आणि याचा उपयोग आपण श्वास घेण्यासाठी करत असतो. त्याच पद्धतीने जो काही कार्बन डायऑक्साईड आहे, तर कार्बन डायऑक्साईडचा उपयोग हे प्लांट स्वतःचं अन्न बनवण्यासाठी करतात आणि आपण जो कार्बन डायऑक्साईड रिलीज करतो, तोच कार्बन डायऑक्साईड प्लांट ॲब्झॉर्ब करतात आणि मग त्याच्या मदतीने फोटोसिंथेसिस प्रोसेस परफॉर्म करून त्यांचं अन्न बनवतात. त्यानंतरचा आपला फॅक्टर आहे नायट्रोजन. तर नायट्रोजन हा गॅस वातावरणामध्ये प्रेझेंट असतो आणि याचं प्रमाण खूप जास्त आहे, हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. नायट्रोजनचा उपयोग सुद्धा प्लांट त्यांच्यामध्ये काही प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी करत असतात. त्याच पद्धतीने तुम्हा सगळ्यांना वेफर्स खायला आवडत असतील, तर वेफर्समध्ये जो काही गॅस प्रेझेंट असतो, तो हा नायट्रोजन गॅसच असतो. त्याच पद्धतीने काही वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल कंपोनंट्स आहेत, त्यांचा उपयोग सुद्धा आपण आपल्या डेली लाईफमध्ये करत असतो आणि म्हणूनच केमिकल फॅक्टर्ससुद्धा इकोसिस्टीमचा महत्त्वाचा भाग आहेत. त्यानंतर आपण पाहूया, हे जे काही केमिकल फॅक्टर्स आहेत, हे परत दोन ग्रुपमध्ये डिवाईड झालेले आहेत. त्यामध्ये पहिला ग्रुप आहे इनऑर्गॅनिक सबस्टन्सेसचा. मग त्यामध्ये येतात हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, आयरन, सोडियम आणि पोटॅशियम. तर हे सर्व
इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहेत, ज्यांना आपण केमिकल कंपोनंट्स असं सुद्धा म्हणू शकतो. तर यांचाही उपयोग आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये करतच असतो. त्यानंतर आपण पाहूया दुसरा ग्रुप आहे आपला ऑर्गॅनिक सबस्टन्सेसचा. मग यामध्ये कोणते सबस्टन्सेस येतात? राईट, या ठिकाणी तुम्हाला दिलेलेच आहेत. यामध्ये आहे प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स. तर हे जेवढे काही सबस्टन्सेस आहेत, या सबस्टन्सेसचा उपयोग प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला होत असतो. फॉर एक्झाम्पल, आपण ह्युमन बीइंग आहोत. आपली डे बाय डे ग्रोथ होत असते आणि आपली ग्रोथ हे सेल डिव्हिजनच्या माध्यमातून होते. मग सेल डिव्हिजन कसं होत असते? तर हे जे काही फॅक्टर आहेत हे सेल डिव्हिजन करण्यासाठी मदत करतात किंवा आपल्या बॉडीची ग्रोथ करण्यासाठी सुद्धा आपली मदत करत असतात. आणि म्हणूनच ऑर्गॅनिक फॅक्टर सुद्धा इकोसिस्टीमचा महत्त्वाचा पार्ट आहे. ओके, आता आपण पाहूयात बायोटिक कंपोनंट्स कशाला म्हणायचं. तर यामध्ये परत दोन टाईप आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी पहिला टाईप आहे ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्सचा. मग दुसरा पार्ट कोणता असेल? तो असेल हेट्रोटॉपिक ऑर्गॅनिझम. राईट, तर ऑटोटॉपिक मध्ये मग कोण येतात? राईट, ऑटोटॉपिक मध्ये येतात प्रोड्युसर्स. मग प्रोड्युसर असणारे ऑर्गॅनिझम कोण आहेत आपल्या पृथ्वीवरती? एकदम बरोबर, आपण प्लांट्सला प्रोड्युसर असे म्हणतो. कारण आपल्याला माहित आहे प्लांट हे फोटोसिंथेसिस करतात आणि त्यांच्यापासून मग आपल्याला अन्न अवेलेबल होतं आणि म्हणूनच त्यांना प्रोड्युसर असं म्हटलं जातं. मग हेट्रोटॉपिक मध्ये परत दोन ग्रुप आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये पहिला ग्रुप आहे ॲनिमल्सचा. मग यामध्ये आपण ह्युमन्सला सुद्धा इन्क्लूड करू शकतो, कारण ह्युमन सुद्धा हेट्रोटॉपिक ऑर्गॅनिझम्स आहेत. कारण ते स्वतःच्या अन्नासाठी प्लांटवर किंवा इतर ऑर्गॅनिझमवर डिपेंड असतात. त्यानंतरचा आपला ग्रुप आहे डिकम्पोजर्सचा. मग यामध्ये आहे फंगी आणि अदर मायक्रो ऑर्गॅनिझम्स. तुम्हाला माहित आहे फंगी फॅमिलीमध्ये अशा काही टाईपच्या फंगस असतात की ज्या कुठल्याही प्रकारच्या मॅटरला डिकम्पोज करण्यासाठी आपली मदत करत असतात आणि म्हणूनच या ग्रुपला डिकम्पोजर्सचा ग्रुप असं म्हटलं जातं. यामध्ये काही इतर मायक्रो ऑर्गॅनिझम सुद्धा आहेत, जसे की व्हायरसेस असतील किंवा बॅक्टेरिया असतील. तर हे सुद्धा डिकम्पोजिशन ही प्रोसेस करण्यासाठी हेल्प करत असतात, म्हणून त्यांना डिकम्पोजर्स असं म्हटलं जातं. आता आपण पाहूया जे काही ॲनिमल्स आहेत हे परत 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड केले जातात. त्यामध्ये पहिली कॅटेगरी आहे प्रायमरी कन्झ्युमर्सची. सेकंड कॅटेगरी आहे सेकंडरी कन्झ्युमर्सची. देन थर्ड कॅटेगरी आहे टर्शरी कन्झ्युमर. तर हे ॲनिमल जे काही वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेले आहेत त्यांना त्यांच्या फूड हॅबिटच्या बेसिसवर या ठिकाणी डिवाइड केलेलं आहे. त्यामध्ये प्रायमरी कन्झ्युमर म्हणजे कोण? मग असे ॲनिमल की जे केवळ प्लांट्स खातात त्यांना प्रायमरी कन्झ्युमर असं म्हटलं जातं. याचे एक्झाम्पल काय असतील? मग याचे एक्झाम्पल आहेत ग्रास हॉपर किंवा एलिफंट. देन सेकंडरी कन्झ्युमर म्हणजे कोण? तर असे ॲनिमल की जे केवळ फ्लेश खातात त्यांना आपण सेकंडरी कन्झ्युमर असे म्हणतो. आणि टर्शरी कन्झ्युमर म्हणजे जे ॲनिमल हर्बीओर आणि कार्निओर म्हणजे प्रायमरी कन्झ्युमर्स आणि सेकंडरी कन्झ्युमर्स दोन्हीलाही खाऊ शकतात, अशा ऑर्गॅनिझमला टर्शरी कन्झ्युमर असं म्हटलं जातं. तर स्टुडंट्स, हे आहे ॲनिमल कॅटेगरीचं क्लासिफिकेशन. सो अशा प्रकारे आपण हा चार्ट कंप्लीट करू शकतो.